हाय. तर बघा फायनली माझे भांडे वगैरे सगळे घासून झाले. बघा बघू शकता तुम्ही, एवढे मोठे भांडे घासले. परत बघा दिसतंय का? बघा आता कपडे धुवून ठेवले मी ह्याच्यात. कपडे धुवून ठेवले, एवढे कपडे पण झाले, भांडे पण घासून झाले ऑलमोस्ट. बघा टेरिस पण मस्त धुतले. पण प्रॉब्लेम एक झाले, त्या कबुतरांना लागली भूक आणि ते मला सारखं म्हणतात जेवायला दे जेवायला दे. आत्ता सगळे कबूतर आहे ना उडून ऑलमोस्ट बघा इथं येऊन बसले, परत रिटर्न गेले. त्यांना वाटतं की मी पटमने जेवायला. आता हे भांडे बिंडे कसं नेल्याशिवाय काहीतरी धान्य आपल्याला टाकता पण येणार नाही. सॉरी. आणि मला आज वाटलं होतं की पटमने उरकाव, पटमने नाही का, त्यांचं पण भुकेचं टायमिंग होतंय, पण काय करावं, पण होतच नाही हो. का बसलेत कसे बघा. आता हे झालं खालचं घर वगैरे पुसलं ना, तर आता सगळे कबुतरांना बघत काहीतरी तांदूळ वगैरे टाकते. त्यांना लागले भूक. कसं मग ते पंख उडतंय ना मग भांड्यांवर, म्हणून मी त्यांना द्यायना झाले. ते काय माझ्या समोर बसून जेवतील, पण ते उडताना पंख वगैरे उडतात. मग मी काय करते, कपडे पण नाही वाळू घातले बघा. ते एकदाचं 2 घास पटमने खाऊन गेले ना की परत आपण स्वच्छ करायचं की आपलं काम आपण करायचं. त्यामुळं मी नाही. आणि आभाळ पण भरले, आता 4 वाजून चालले ऑलमोस्ट. घरातले कामं म्हणलं तर काही आहे, वर्षातनं एकदा आपण सगळं काढतो, स्वच्छता करावंच लागतं सगळं. आता गणपती बाप्पा आले म्हणलं तर स्वच्छ नको करायला, तर घर रंगाला नाही म्हणजे नाही का काढलं आम्ही. म्हणलं रंग नंतर मारू, नंतर म्हणजे कधी पुढच्या वर्षी मारू म्हणलं. गेल्या वर्षी पण नव्हतं मारलं, ह्या वर्षी पण नाही मारलं. पण चला जाऊ द्या. मी कशी दिसते सांगा बरं मला. बघा आता परत आंघोळ करायची. सकाळी आंघोळ केले मी, पण कसं आता एवढं कामं केले तर नाही का, जरा म्हणलं आंघोळ परत करा. बघा कबूतर असे इकडून तिकडून तिकडून इकडून. झाला तेवढं भांडे न्यायचे, त्यांना काहीतरी खायला टाकते. बघूत चला मग, बाय बाय.